बघा, ह्या निवडणुकीमध्ये कोण एकत्र आलंय आणि कोण एकत्र आलं नाहीये ह्याला महत्व नाहीये. स्वतःला वाघ समजणारे बिळामध्ये बसले होते लपून कोविडच्या काळामध्ये. युवा नेते होते, युवराज होते, मग ते कुठे होते? दोन ठाकरे पण एकत्र आलेत यावेळेला. बघा, ह्या निवडणुकीमध्ये कोण एकत्र आलंय आणि कोण एकत्र आलं नाहीये ह्याला महत्व नाहीये. मुंबईकरांची सेवा कोणी केली? मुंबईकरांना कोस्टल रोड कोणी दिला? अटल सेतू कोणी दिला? किंवा मराठी माणसाला बीडीडी चळीत घर कोणी दिलं? किंवा ज्या वेळेला इतर लोक घरामध्ये स्वतःला वाघ समजणारे बिळामध्ये बसले होते लपून कोविडच्या काळामध्ये, त्यावेळेला जमिनीवरती उतरून मुंबईकरांची सेवा कोणी केली? त्यावेळेला ऑनलाईन कोण होतं आणि ऑन ग्राउंड कोण होतं? या गोष्टीला महत्व आहे. नाही, पण ते सातत्यानं म्हणतात, तुम्ही जे सातत्यानं म्हणतात ते मातोश्री बिळात घुसून बसला होता, त्यांना जो दुर्धर आजार झाला होता त्या काळातला, ते अनेक काळ बेड रिडन होते, मसल्स लूज झालेली होती. अशा परिस्थितीत माणूस उठूही शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात की त्यांनी रस्त्यावर येऊन काम करायला हवं होतं? ते शक्य झालं असतं का? हा जो एक आरोप केला जातो त्याला अशा स्वरूपात उत्तर दिलं जातं. बघा, कोणाच्याही आजारी असतील तर त्यांनी उतरलं पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नाही. परंतु बाकी इतर नेते होते, अगदी खरं, युवा नेते होते, युवराज होते, मग ते कुठे होते? आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर ज्या वेळेला स्थापन होत होतं नेस्कोच्या वरळीला, ते स्थापन झाल्याच्या एक दिवस आधी तिकडे आले, ओपन म्हणजे व्हेकंट कोविड केअर सेंटरचा फोटो काढला. सेंटर चालू झाल्यावर एकदाही आले नाहीत. आणि त्यामुळे हे जे घरात बसून होते ना, आम्ही त्यांच्याबद्दल बोलतोय. अगदी खरं आहे. मुळात शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागेल. मुळात शिवसेनेची ओळखच रस्त्यावरची आहे. आणि रस्त्यावर जर तुमचं काम उरलं नाही तर तुमची ओळखही उरणार नाही. मग रस्त्यावरची जी सत्ता मिळवायची आहे तीही तुम्हाला मिळवता येणार नाही. आणि त्यामुळे फक्त टीव्हीवरून बोलून होणार नाही, हे निश्चित आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.